बाहेरगावी गेले असताना माझे बाबा रोज मला त्यांच्या खोलीत झोपायला बोलवू लागले. त्यानंतर मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण माझं सडपातळ शरीर फार वाढलं होतं. काही दिवसात माझं लग्न होतं. माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी तर बाबांनी माझा जीवच काढला होता. त्यांनी पूर्ण रात्रभर मी मेघना. माझ्या आईने तिच्या वयाच्या 35व्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं. मी तेव्हा 19 वर्षांचे होते. मिलिंद काका अगोदर आईला बऱ्याच वेळा घरी सोडवायला येत असत. आता तर ते माझे बाबा झाले होते. आईने त्यांच्याशीच दुसरं लग्न केलं होतं. ते माझे दुसरे बाबा होते. माझी आई शिक्षिका होती व बाबाही त्याच शाळेत कार्यरत होते. तिथेच आईची व त्यांची भेट झाली. आईला या वयात प्रेम करणं सुचलं होतं. मला तिचा हा निर्णय अजिबात मान्य नव्हता, पण तिच्याशिवाय मी दुसरीकडे कुठेही जाऊ शकत नव्हते. आईच्या लग्नानंतर 2 महिने मिलिंद काकांना मी बाबा म्हणून स्वीकारलं नव्हतं, पण ते सतत माझ्याशी जवळीक वाढवण्याच्या मार्गावर असायचे. मी फार लाजाळू होते. माझ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जरी मला घ्यायच्या असल्या तरी मी त्या आईला आणायला सांगायचे. असंच एकदा मला काही कपडे घ्यायचे होते. मी आईला माझ्यासोबत चल म्हणून हट्ट करत होते, पण तिच्याकडे वेळ नव्हता. ती म्हणाली की तू तुझ्या बाबांना सोबत घेऊन जा, ते तुला हवं ते घेऊन देतील. आईला तर माझ्याकडे बघायला जराही वेळ नव्हता. बाबांना मुलींचे पर्सनल कपडे घ्यायला घेऊन जायला मला फार लाज वाटत होती, म्हणून मी नंतर आईला वेळ मिळेल तेव्हा जाण्याचं ठरवलं. पण संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा येताच ते माझ्या खोलीत आले होते. त्यांनी माझ्या हातात मला जे कपडे हवे होते ते दिले. ते म्हणाले की आईने मला सांगितलं होतं तुला काय हवंय ते. मला तर बाबांच्या हातून ते घेताना फार लाज वाटत होती. आईला ना काही गोष्टी समजतच नव्हत्या. उठसुट्टी बाबांना काहीही सांगत असायची. हळूहळू मी बाबांसोबत फ्री होत होती. त्यांच्यात व माझ्यात मैत्री होऊ लागली होती. मला खूप लहानपणापासूनच बीपीचा त्रास होता. रात्री झोपण्यापूर्वी मला बीपीची गोळी घेऊनच झोपावं लागायचं. आई व बाबा दोघेही माझी काळजी घ्यायचे. असंच एकदा आई तिच्या शाळेमार्फत पेपर तपासणीकरिता बाहेर गावी गेली होती. तेव्हा बाबा व आम्ही दोघेच घरी होतो. त्याच दरम्यान माझ्या गोळ्या संपल्या होत्या. मी बाबांना त्या आणून द्यायला सांगितलं. बाबा संध्याकाळी येताना गोळ्या घेऊन आले होते. त्याचसोबत ते माझ्या आवडीची चॉकलेट आईस्क्रीमही घेऊन आले होते. बाबांनी पण माझ्याच खोलीत बसून माझ्यासोबत आईस्क्रीम खाल्ली. काही वेळ आम्ही कॅरम खेळलो व नंतर बाबांनी त्यांच्या हाताने मला गोळ्या दिल्या. मग मी झोपी गेले. बाबाही त्यांच्या खोलीत गेले होते. आई घरी नव्हती तोपर्यंत बाबा रोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या खोलीत थोडा वेळ गप्पा मारायला येत असत. एकदा रात्री जोरात वीज कडाडली. मी खूप जोरात घाबरले होते. भीतीपोटी मी बाबांना जाऊन घट्ट मिठी मारली. बाबांनीही मला पकडलं होतं. काही वेळाने मी त्यांच्या मिठीतून बाहेर आले. मी तेव्हा बाबांकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. दुसऱ्या दिवशी आई घरी आली. आज आईची सुट्टीच होती. ती आज घरीच होती. दुपारच्या वेळी मी जेव्हा कॉलेजमधून घरी आले तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने लॉक खोललं व घरात आले. आई दुपारची झोपली असेल म्हणून मी घराची बेल वाजवली नव्हती. मी घरात आले तेव्हा मला आईच्या खोलीतून तिचा आवाज येऊ लागला. मी तिला भेटण्यासाठी तिथे गेले. आईच्या खोली बाहेरून मी तिच्या खोलीत जे काही पाहिलं ते मी कधीच बघायला नको होतं. मी चुकून आई बाबांना एकमेकांसोबत वेळ घालवत असताना पाहिलं होतं. त्यांच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडाच होता. त्यांना एवढंही भान कसं राहिलं नव्हतं. मी तेव्हा माझ्या खोलीत निघून गेले. आज जाऊन मीही झोपी गेले. तासाभरानंतर मला जेव्हा जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर आले. कॉलेजमधून घरी आल्यापासून मी काहीही खाल्लं नव्हतं. आता मात्र मला कडाक्याची भूक लागली होती. मी बाहेर आले तेव्हा मी पाहिलं बाबा सोफ्यावर बसून टीव्ही बघत होते. आई किचनमध्ये चहा बनवत होती. आईने मला चहा टोस्ट खायला दिले. त्यावेळी त्या दोघांना नजर देऊन बोलतानाही मला लाज वाटत होती, कारण काही वेळापूर्वी मी जे बघितलं होतं त्यांना पाहून तेच माझ्या डोळ्यासमोर मला दिसत होतं. मी थोडा वेळ डोळे बंद केले व ते सगळं काही विसरण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा बाबा माझ्यासमोर शर्टलेस फिरायचे. मी एवढीही लहान नव्हते. घरात तरुण मुलीसमोर कसं फिरायला हवं हेही त्यांना कळत नसेल का? मी तर होईल तेवढं दुर्लक्ष त्यांच्याकडे करायचे. बघता बघता वर्ष उलटलं. मी अजून 1 वर्षाने मोठी झाले होते. आता तर मी अजून जास्त सुंदर दिसू लागले होते. आईची दुसऱ्या शहरात बदली झाली होती. बाबांची नोकरी व माझं कॉलेज त्याच शहरात होतं. आई तिच्या नोकरीच्या ठिकाणी राहत होती. दर 15 दिवसांनी ती घरी यायची. 4-5 दिवस आमच्या सोबत राहून ती पुन्हा तिच्या नोकरी ठिकाणी जायची. मी बाबांसोबत एकटीच राहत होते.
मागच्या 1 वर्षात मला त्यांची सवय झाली होती. आता मला ते कोणी नवीन व्यक्ती असल्यासारखे वाटायचे नाही. रोज रात्री बाबा त्यांच्या हाताने मला औषधे द्यायचे. त्यासोबत ते ग्लासभर दूधही मला प्यायला देत असत. कधी कधी तर ते माझ्या डोक्याची तेल मालिश करून द्यायचे. आईसारखी काळजी ते माझी घ्यायचे. मी तब्येतीला मध्यम होते, ना जास्त जाड ना जास्त बारीक. बघता बघता माझ्या शरीरात वेगळेच बदल होऊ लागले होते. कधी कधी तर सकाळी उठल्यावर माझं पोट फार दुखत असायचं. आता आई तर घरात नव्हती, म्हणून मी बाबांना याबद्दल सांगितलं होतं. तेव्हा बाबांनी मला समजावलं होतं की तू आता मोठी होतेस, तुझ्या शरीरात नवीन हार्मोन्स ऍक्टिव्ह होत आहेत, म्हणून कधीतरी तुझं पोट दुखत असेल. काळजी करण्यासारखं काही नाहीये. बाबांनी समजवल्यानंतर मी उगाच काही विचार करत बसले नाही. जेव्हा कधी माझं पोट दुखायचं तेव्हा मी तो त्रास सहन करून घ्यायचे, कारण त्याच्यावर दुसरा काही उपाय नव्हता. वयात येणं ही सुद्धा एक समस्या असते असं मला वाटू लागलं होतं, कारण माझं शरीरही मला आता जड भासत होतं. अचानकच मी शरीराने वाढू लागले होते. एके दिवशी मी पुन्हा बाबांना माझ्या शरीराच्या बदलावाबद्दल विचारलं. मी त्यांना म्हणाले की माझ्यासोबतच्या मैत्रिणी तर अगदी वेल मेंटेन आहे, मला नक्कीच काहीतरी झालंय, आपण डॉक्टरकडे जायला हवे. तेव्हा बाबांनी मला त्यांच्या फोनमध्ये काही मुलींचे फोटो दाखवले. त्या मुलीही शरीराने भरलेल्या होत्या. बाबा म्हणाले, या मुलीही तुझ्याहून 1 वर्ष लहान आहेत, पण तरीही त्यांचं शरीर फार वाढतं आहे. हे सगळे हार्मोन्सचे बदल आहेत, तू हे सगळं काही डोक्यातून काढून टाक. बाबांचं बोलणं मी ऐकलं होतं. पुढच्या काही दिवसांनी आई घरी आली होती. मला पाहून ती म्हणाली की मेघना, तुझं शरीर असं एवढं कसं वाढलं? आई मला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ लागली. बाबांनी आईला मला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाऊ दिलं नाही. ते म्हणाले की एवढी मोठी गोष्ट नाहीये, उगाच मुलीला घाबरवू नकोस. आई बाबांमध्ये आता मला प्रेम कमी पण वादविवाद जास्त दिसू लागले होते. आई जेव्हाही घरी यायची तेव्हा अर्धे दिवस बाबा त्यांच्या खोलीत नसायचे. ते बाहेर सोफ्यावर झोपलेले मला दिसायचे. असंच एकदा बाबांच्या खोलीतील फॅन खराब झाला होता, तेव्हा ते माझ्या खोलीत झोपले. त्या दरम्यान माझ्या पोटात रोजच दुखू लागलं होतं. सकाळी झोपेतून उठलं की मला फार थकल्यासारखं जाणवायचं. माझं शरीर अगदी जड मला जाणवत होतं. बाबा कधीही माझ्या खोलीत यायचे. त्या दिवशीही ते खोलीचा दरवाजा न वाजवता माझ्या खोलीत शिरले. त्यावेळी मी नुकतीच बाथरूममधून बाहेर आले होते. बाबांच्या माघारी आईही आली. बाबांना असं माझ्या खोलीत शिरलेलं पाहून आई त्यांच्यावर चिडली होती. त्या दोघात वाद झाले होते. बाबा म्हणाले की मेघना माझी पोटची मुलगी नसली तरी मी तिला माझ्या मुलीप्रमाणे समजतो. मी तिच्यावर वाईट नजर कधी टाकू शकत नाही. बाबांना खोलीत आलेलं पाहून मी पुन्हा बाथरूममध्ये गेले होते, कारण मी तेव्हा फक्त टॉवेल गुंडाळून होते. मी पूर्ण कपडे घालून बाहेर आले व त्या दोघांमधील वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. बाबा कशासाठी माझ्या खोलीत आले होते हे तर ते सांगायचे विसरले होते. यावेळी आई जरा जास्त दिवसांची सुट्टी घेऊन घरी आली होती. एके दिवशी मी त्या दोघात रात्रीचे वाद होताना पाहिलं. तेव्हा मी आई बाबांच्या खोली बाहेर जाऊन त्यांच्या खोलीचा कानवसा घेतला. आई बाबांना बोलत होती की तुमचं माझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये. मी त्यांच्या खोलीच्या उघड्या फटीतून आत पाहिलं. तेव्हा मला दिसलं आई बाबांना मिठी मारत होती, पण बाबा तिला सारखं त्यांच्यापासून लांब करत होते. बाबांच्या बोलण्यावरून मला लक्षात आलं होतं की ते माझ्या खोलीत असं अचानक आले होते, त्यावरून आई त्यांना खूप काही बोलली होती. त्याचाच राग बाबांना आला होता. आई त्यांची माफी मागत होती. बाबा मला माझ्या सख्या वडिलांप्रमाणे जपायचे. थोड्या दिवसात त्या दोघांमधला वाद शांत झाला. एके दिवशी आईची मैत्रीण आमच्या घरी आली होती. तिचा मुलगा लग्नाच्या वयाचा होता. तोही काकींसोबत आमच्या घरी आला होता. मला बघताच काकीने मला त्यांची सून म्हणून निवडलं होतं, पण अजून तरी माझा लग्नाचा काहीही विचार नव्हता. आईने सुद्धा काकीला नकार दिला, पण त्या आईला म्हणाल्या की माझा मुलगा आता पुढच्या 2 महिन्यातच अमेरिकेला जाणार आहे. त्याच्या आधी मला त्याचं लग्न करायचं आहे. त्याची बायकोही त्याच्यासोबत परदेशात जाईल. माझ्या मुलाशी लग्न करून तुझ्या मुलीचं नशीब उजळेल. असंही मेघना एवढी लहान नाहीये, ती 20 वर्षांची आहे. तिची शरीर यष्टी पाहून तर ती 20 वर्षापेक्षाही मोठी वाटते. काकींच्या बोलण्याने आईचं मन पालटलं. ती माझं लग्न करण्यास तयार झाली. बाबा एवढ्या लवकर माझं लग्न करण्यासाठी तयार नव्हते. आई मला म्हणाली की तू आत्ताच फार मोठी दिसायला लागलीयस. एकदा तुझं लग्न झालं की तुझं कितीही शरीर वाढलं तरी काही चिंता नाही. आई माझ्या लग्नाविषयी अचानकच खूप विचार करू लागली होती. तिच्या आग्रहामुळे मी लग्नाला होकार दिला. घरात लग्नाच्या तयाऱ्या सुरू झाल्या होत्या. माझ्या लग्नाला 2 दिवस बाकी होते. अचानकच मला चक्कर येऊ लागल्या होत्या.
कदाचित लग्नाची धावपळ सुरू असल्यामुळे माझं स्वतःकडे दुर्लक्ष झालं होतं. लग्नाच्या दिवशी मेकअप रूम मध्ये माझे बाबा मला भेटायला आले. त्यांनी मला मिठी मारली व ते माझ्याकडे अगदी भरल्या डोळ्यांनी पाहत होते. मिठी मारून ते माझ्या पाठीवरून हात फिरवू लागले होते. मला त्यांचा स्पर्श वेगळाच जाणवत होता आणि मला ते काही आवडत नव्हतं. मी त्यांच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांनी मला घट्ट पकडून ठेवलं होतं. काही वेळाने आईही तिथे आली. तिला पाहून बाबांनी माझी त्यांच्या मिठीतून सुटका केली. आई मात्र बाबांकडे रागाने बघत होती. बाबांनी मला स्पर्श केलेला तिला आवडत नव्हतं. लग्न करून मी माझ्या सासरी आले. त्या दिवशी माझी व विवेकची लग्नाची पहिली रात्र होती. मी माझ्या खोलीत बसले होते. तोच काही वेळाने विवेक आमच्या खोलीत आला. त्याला दुधाचा ग्लास देण्यासाठी मी बेडवरून उठले. अचानक मला गर करायला लागलं. माझ्या हातातील दुधाचा ग्लास खाली पडला तशी मीही चक्कर येऊन खाली पडले. मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझी आई माझ्या बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी उठताच तिने माझ्या कानाखाली वाजवली. आई म्हणाली की नालायक मुली, तू लग्नाआधी कोणाचं मूल पोटात घेऊन फिरतेस. मी गरोदर होते. हे जेव्हा मला समजलं तेव्हा तर मी हादरले होते. माझ्या पोटात कोणाचं बाळ होतं हे मलाही माहीत नव्हतं. आईने मला दुसऱ्यांदा कानाखाली वाजवले. तेव्हा विवेक मध्ये आला. त्याने आईला तिथून बाहेर पाठवलं. रडून रडून मी त्याला सांगत होते की मी काही चुकीचं केलं नाही. माझ्या पोटातील मुलाचा बाप मलाही माहीत नाही. विवेकने माझं बोलणं ऐकलं व तोही तिथून निघून गेला. माझं कोणीच काही ऐकायला तयार नव्हतं. बाबा मला आमच्या घरी घेऊन आले. त्या दिवशी मी रात्रभर झोपले नव्हते. आई तर माझ्याशी बोलायलाही तयार नव्हती. बाबा माझी काळजी घेत होते. मागच्या 2 दिवसांपासून तेच मला न विसरता माझी बीपीची गोळी देत होते. एवढंच नाही तर मला जेवणही ते भरवत होते. त्यांनी तर त्यांच्या कामावरून काही दिवसांची सुट्टीही घेतली होती. त्या दिवशी बाबा किचनमध्ये माझ्यासाठी दूध घ्यायला गेले. त्यांचा मोबाईल माझ्या बाजूलाच होता. सहजच तेव्हा मी त्यांचा फोन उघडला. त्यांच्या मोबाईलमध्ये मी जे काही पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा गुन्हेगार मला सापडला होता. बाबा माझ्या खोलीत दुधाचा ग्लास घेऊन आले होते. त्यांचा चांगुलपणाचा देखावा समोर आला होता. मी त्यांच्याकडून दूध घेतलं नाही. आईच्या खोलीत जाऊन मी तिला बाबांच्या मोबाईल मधला तो व्हिडिओ दाखवला. तो पाहून आईने बाबांच्या 2 कानाखाली वाजवल्या. तिने सरळ पोलिसात त्यांची तक्रार केली. पोलिसांची काठी पडली तेव्हा त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली. गेल्या काही महिन्यांपासून मला दुधात झोपेचं औषध देऊन ते माझ्यासोबत नको ते कृत्य करत होते. एवढंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडिओही शूट केला होता. माझा विश्वास मिळवून त्यांनी माझ्यासोबत नको ते कृत्य केले होते. आईने त्या माणसाशी लग्न केलं याचा तिला फार पस्तावा होत होता. आईने माझी माफी मागितली. ती म्हणाली, मी त्या नालायक माणसावर विश्वास ठेवून तुला त्याच्याकडे एकटीला सोडून जायला नको होतं. मला माफ कर पोरी. नोकरीच्या नादात मी माझ्या तरुण मुलीकडे दुर्लक्ष करत राहिले. एका विश्वासघाती माणसावर मी विश्वास ठेवला. चूक आम्हा दोघींची होती. आम्ही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. त्या नालायकाला आजीवन कारावास सुनावण्यात आला होता. विवेक एक समजदार व्यक्ती होता. सत्य समोर आल्यावर त्याने माझा बायको म्हणून स्वीकार केला होता. पण माझ्या बापाने माझ्यासोबत जे काही केलं होतं तो माझ्या आयुष्यातील एक खूप मोठा अपघात होता. मंडळी, कधीही कोणाच्या गोड बोलण्याला भाळू नका. वेळीच दिखावा आणि देखावा यातला फरक कळाला की माणसाने आयुष्य समजायला सोपं जातं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा.